हरि ओम. सहस्र शीर्षा पुरुष सहस्रास्त्र सहस्त्रपथ. ताम्हनात गोपालकृष्ण होता व त्याच्यावर अभिषेक पात्रातून पाण्याची धार पडत होती. तसा गोविंद पंतांच्या मुखातून पुरुष सुक्ताच्या सहस्त्रधारांचा अभिषेक चालू असून आजचा समाप्तीचा दिवस होता. गोविंद पंतांच्या दृष्टीची मनाची एकाग्रता श्रीकृष्णाच्या मूर्तीवर दृढ झाली होती. बाहेरील वातावरणात अत्यंत प्रसन्न होते. हेमंताच्या पाठोपाठ वसंताचे आगमन सृष्टीत घडत होते. हवेत गुलाबी गारठा होता. गोविंद पंत शालीच्या उभेत पुरुष सुक्ताचं पाठ म्हणत होते. त्यांच्या लयबद्ध स्वराने घरातील वातावरणही प्रसन्न झाले होते. यज्ञेन यज्ञ मंचतः देवातानी धर्मांनी प्रथमान्यस्यन तेहनाक महिमान संचप्त यत्र पूर्व सांध्या संती देवा. ओम शांती शांती शांती. शांती मंत्राचा उच्चार करून गोविंद पंतांनी नैवेद्य अशी सूचना अंतर्गृहाला दिली. मीराबाईंचे हात काम करीत असले तरी कान गोविंद पंतांच्या शब्दाकडेच होते. पुरुष सुक्ताच्या सहस्त्रवतनाची त्यांना कल्पना होतीच, त्याप्रमाणे त्यांनी कामाची गती ठेवली होती. नैवेद्याचे ताट सर्व पदार्थ वाढून झाले आहेत याची त्या खात्री करून घेत होत्या. तोच नैवेद्य शब्द त्यांच्या कानी आला. त्यांनी झटकन ताट उचलले व देवघरातील गोविंद पंतांच्या पुढे ठेवले. नैवेद्य शब्दाच्या उच्चाराबरोबर इतक्या तत्परतेने ताट समोर आलेले पाहून गोविंद पंतांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. त्यांनी स्मित वदनाने मीराबाईंच्या चेहऱ्याकडे पाहिले. तेथेही कर्तव्यपूर्तीचा आनंद त्यांना दिसला. गोविंद पंत: खरोखरीच आपण मला संसारात सर्व बाबतीत फारच उत्तम साथ दिलीत. तेव्हा आता. गोविंद पंत बोलण्याचे थांबले. मीराबाईंच्या चेहऱ्यावरील आनंद मावळला. त्या एकदम स्तब्ध झाल्या. गोविंद पंत स्वतःला सावरून म्हणाले, हे पहा, इतकी वर्ष झाली आपण अनेक व्रत वैकल्य केली आणि आपण मला अशाच सहजपणे सर्वांमध्ये पूर्ण सहकार्य दिले, पण अजून आपले भाग्य उदयाला आलेले नाही. तुम्हाला मातृत्वाचा आनंद देणे हे माझे कर्तव्य आहे. त्यात आपणाला परमेश्वर अजून सहाय्य होत नाही. आतापर्यंत आपण देवांतरांना भजत होतो. कदाचित त्याही सर्व सेवा आपल्याकडून होणे असेल. आता प्रत्यक्ष श्रीहरीलाच साकडे घातले आहे. भगवंताची मर्जी जशी असेल तसे होईल. मीराबाई न बोलताच स्वयंपाकघराकडे वळाल्या. गोविंद पंतांनी पूजा उरकून नैवेद्य दाखवला. डोळे मिटले. पाठीमागे मीराबाई तशाच हात जोडून उभ्या होत्या. मनातून त्या काही म्हणाल्या आणि त्यांनी डोळे उघडून श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहिले. तोच श्रीकृष्णाच्या मुकुटी वाहिलेलं मोगऱ्याचं फूल तेथून सुटलं व खाली पडलं. मीराबाईंना तो शुभशकून वाटला. मनात झालेला आनंद तसाच दाबून ठेवून त्या स्वयंपाकघराकडे वळाल्या. मध्यान्नाची वेळ झाली. व्रताच्या उद्यापनानिमित्त मेहून सवाष्ण ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त आमंत्रित येत होते. मीराबाईंनी पाट पाण्याची सर्व मांडणी केली होती आणि इतक्यात अलख निरंजन म्हणून बाहेरून आरोळी आली. गोविंदपंत झटकन सोहळे सावरीत बाहेर आले. एक नाथपंथीय साधू बाहेर उभा होता. जटा डोक्यावर बांधल्या होत्या. त्याला रुद्राक्ष माळा बांधल्या होत्या. भव्य कपाट, टपोरे डोळे, धारदार नाक, मिशांमुळे ओठ दिसत नव्हते. दाढी छातीपर्यंत आली होती. गोरावर्ण, गळ्यात दंडाला मनगटा रुद्राक्ष माळा, हातात कमंडलू, दुसऱ्या हातात दंड, खांद्याला जोळी, कमरेला भगवे वस्त्र, मजबूत पाय, घट्ट पिंढऱ्या, पायात खडावा असे मस्तकापासून पायापर्यंत गोविंद पंतांनी निरीक्षण केले. तोवर मीराबाई अन्नाने भरलेलं ताट वाढण्यासाठी घेऊन आलं. त्यांनीही ताट बाजूला ठेवून त्रिवार नमस्कार केला. त्या साधू पुरुषाबरोबर आलेल्या शिष्याने सांगितले की हे गहिनीनाथ महाराज आहेत. आपण भाग्यवान आहात, कारण हे आज आपल्याकडे प्रसादाला आलेले आहेत. तोवर गहिनीनाथ महाराजांनी गोविंद पंत व मीराबाईंच्या डोळ्यात पाहिले. त्यांना करुणा असहाय्यता दिसून आली. अलख निरंजन असा उच्चार करून ते म्हणाले, माताजी, मन की बात मांग लो. गोविंद पंतांनी मीराबाईकडे पाहिले. माताजी शब्दाच्या स्पर्शानेच मीराबाईंच्या हृदयाचा चिंतामणी नेत्रवाटे पाझरू लागला. त्याच तोंडून शब्द बाहेर येईना. अंतर्धानी गहिनीनाथ महाराजांनी झोळीत हात घातला व चिमटीत भस्म काढले. गोविंद पंतांच्या हातावर भस्म ठेवीत ते म्हणाले, माताजी को खिलाना, आपके बेटे की बेटों की बहुत कीर्ती होगी. मीराबाईंनी शब्द ऐकल्याने एकदम कसले तरी ओझे हलके झाल्यासारखे त्यांना वाटले. त्यांनी झटकन खाली वाकून अन्नाचे भरलेले ताट उचलले व गहिनीनाथ महाराजांच्या झोळीत रिकामे केले.
गोविंदपंतांनी घरातून लाडवाचे पातेले आणले व ते सर्व शिष्यांना वाटले. सर्वजण अलख निरंजनाचा घोष करून झपझप पावले टाकीत निघून गेले व क्षणार्धात डोळ्याआड झाले. केवळ काही पळांचा हा प्रसंग झाला, जणू स्वप्नच पडलेले होते. पण देवापुढच्या चांदीच्या वाटीत भस्म होते व लाडवाचे पातेले संपलेले दिसत होते. यावरून काहीतरी घडले असे वाटत होते. सर्वजण पानावर बसले, सर्वांची जेवणे झाली, सर्वजण आकंठ तृप्त झाले. कोठे कसलीही उणीव पडली नाही. स्त्रियांना पातळ खण व ब्राह्मणांना धोत्राचे पान व उपरणे देऊन शिवाय सर्वांना 5-5 सुवर्ण मुद्रा दिल्या. सर्वांनी आनंद आशीर्वाद दिले. सर्व गेल्यावर मीराबाईंनी जेवणाला बसण्यापूर्वी गहिनीनाथ महाराजांनी दिलेला भस्माचा प्रसाद घेतला व भोजन उरकले. त्यांचे आज जेवणात तसे लक्ष नव्हते, कारण गहिनीनाथ महाराजांच्या आशीर्वादाने त्यांची खरी तृप्ती झाली होती. गहिनीनाथ महाराजांनी मीराबाईंचा केवळ पुत्र व्हावा असा आशीर्वाद दिलेला होता असे नव्हे, तर पुढे पुत्रालाही पुत्र होतील हेही आशीर्वादाने सूचित केले होते.